नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागे एक एनटीपीसी जाहिरात आली होती। त्या संदर्भात संपूर्ण व्हिडिओ जो आहे या YouTube वर म्हणजे सारथी एज्युकेशनच्या YouTube वर आपण संपूर्ण माहिती त्या संदर्भात टाकली होती। त्यावेळेस जी जाहिरात आली होती 8000 जागांची, ती जाहिरात होती ज्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता हे पदवीधर आहे म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय, पदवी पूर्ण झाली, अशा विद्यार्थ्यांसाठी जाहिरात होती। काल एक नवीन जाहिरात जी आहे ही आली आहे आरआरबी एनटीपीसी नावानेच, ज्या माध्यमातून 12वी उमेदवार जे आहेत, 12वी पास उमेदवार जे आहेत यांच्यासाठी ही एक चांगली जाहिरात आहे। या जाहिरातीच्या माध्यमातून 3445 पदांची जी भरती आहे ती होणार आहे। तर या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती घेऊया। या व्हिडिओमध्ये आपण काय काय माहिती घेणार, सगळ्यात पहिल्यांदा जागा किती आहेत, कशा आहेत, शैक्षणिक पात्रता काय काय, वयोमर्यादा काय, निवड प्रक्रिया काय, परीक्षा नेमक्या कशा कशा होणार, अभ्यासक्रम कसा असणार, महत्त्वाच्या तारखा असेल, अभ्यासक्रम कसा असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं फॉर्म कसा भरायचा। तर फॉर्म कसा भरायचा या संदर्भात एक संपूर्ण व्हिडिओ जो आहे हा आपण सारथी एज्युकेशनच्या YouTube चॅनलला ऑलरेडी अपलोड केला आहे। तर त्या संदर्भात तो संपूर्ण व्हिडिओ एकदा तुम्ही पुन्हा बघून घ्या। ज्यांना ज्यांना फॉर्म भरायला अडचणी येतात तो फॉर्म भरल्या तो व्हिडिओ बघितल्याशिवाय पुन्हा पुढे फॉर्म भरू नका, कारण जर फॉर्म मध्ये काही चूक झाली तर पुन्हा हॉल तिकीट येण्यासाठी किंवा फॉर्म ॲक्सेप्ट होण्यासाठी अडचण येऊ शकते। त्यामुळे फॉर्म कसा भरावा याचा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि मग त्यानंतरच फॉर्म भरणं स्टार्ट करा। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी सुरुवातीची माहिती घेतोय की जागा किती आहेत, तर जर जागा तुम्ही बघितल्या तर एकूण 3445 जागा आहेत। एनी ग्रॅज्युएट नाही, फक्त आणि फक्त 12वी पास। कोणत्याही टक्केवारीची अट आहे का? हो, त्या संदर्भात आपण समजून घेऊया। बाकी उद्यापासून फॉर्म भरणं म्हणजे 21 सप्टेंबर 2024 पासून फॉर्म भरणं जे आहे हे स्टार्ट चालू झालेत ऑलरेडी। अजून वेळ आहे, शांततेने सगळे डॉक्युमेंट जमा करा आणि मग फॉर्म भरणं स्टार्ट करा। बाकी या संदर्भात आरआरबी एनटीपीसीचा पदवीधर उमेदवारांसाठी जो व्हिडिओ टाकलाय तोही एकदा बघून घ्या। त्याच्यामध्ये इन डेप्थ माहिती जी आहे फॉर्म भरण्यासंदर्भात आणि एलिजिबिलिटी संदर्भात संपूर्ण दिली आहे। असो, या संदर्भात समजून घ्या किती जागा आहेत, कुठल्या कुठल्या जागा आहेत। बघा, सगळ्यात पहिल्यांदा या माध्यमातून एकूण 4 पदं भरली जाणार आहेत। कुठली कुठली? कमर्शियल क्लर्क कम तिकीट क्लर्क, त्यानंतर अकाउंटंट, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि ट्रेन क्लर्क। तर असे एकूण 4 पद आहेत, 4 पदं। या 4 पदांमध्ये ही लेवल 3 ची पोस्ट आहे म्हणजे थोडी हायर पोस्ट आहे, बाकी लेवल 2 च्या पोस्ट आहे याच्यापेक्षा थोड्याशा खालच्या लेवलच्या। आता नॉर्मली एज लिमिट 18 ते 30 असते, पण कोविड पॅन्डेमिकमुळे 3 वर्षांची एक वयोमर्यादा वाढून दिली आहे, म्हणजे ज्यांचं वय 18 ते 30च्या दरम्यान आहे असे सर्व उमेदवार यासाठी पात्र आहेत। जागा कशा कशा आहेत यांचे एकूण 2022 जागा आहे, 361, 990 आणि 72। तर अशा पद्धतीने जागा आहे। सर, मी एका फॉर्म मध्ये मल्टिपल पोस्टला अप्लाय करू शकतो का? मला वेगवेगळे फॉर्म भरावे लागतील? नाही, तुम्ही एकदा फॉर्म भरताना तुम्हाला प्रेफरन्सेस द्यायचे की यातला कोणता प्रेफरन्स मी कसा देऊ, त्या हिशोबात या संदर्भात तुम्हाला एकाच फॉर्म मध्ये माहिती द्यायची। म्हणजे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही प्रेफरन्स देताल तुम्हाला विचारतील फॉर्म भरताना की तुमचा प्रेफरन्स कसा आहे। तो ऑलमोस्ट सगळ्याच पोस्ट चांगल्या आहेत। जर तुम्ही ऑलमोस्ट या 2 पोस्ट जर बघितल्या, या 2 पोस्ट, तर हे डेस्क जॉब आहे, तर हे मुलींसाठी चांगले आहेत। त्यातल्या त्यात हे जे कमर्शियल क्लर्क आणि हे ट्रेन क्लर्क आहे या दोन्ही पोस्ट या डेस्क जॉब नाही, फिरते जॉब आहे, म्हणजे या ट्रेन स्टेशनवरून त्या स्टेशनवर तुम्हाला जावं लागू शकतं। तर हे जे 2 पोस्ट आहेत या 2 पोस्ट डेस्क जॉब आहे, तर मुलींसाठी हे कंपॅरेटिव्हली चांगले, मुलींसाठी त्यातल्यात चांगलं। मुलंही यासाठी अप्लाय करू शकतात ज्यांना एका ठिकाणी बसून जॉब पाहिजे। हे पहिले प्रेफरन्स द्या, नंतरचे प्रेफरन्स द्या। तुम्हाला जॉबच पाहिजे परमनंट, कुठल्याही परिस्थितीत फिरता असेल किंवा डेस्क जॉब असेल तर हा प्रेफरन्स द्या, कारण जागा कंपॅरेटिव्हली जास्त आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने एकूण 3445 जागांची ही भरती आहे। वयोमर्यादा जसं मी सांगितलं 18 ते 30 ही नॉर्मल आहे, पण यावेळेस त्यांनी काय केलंय, ही वयोमर्यादा न ठेवता या पद्धतीने वयोमर्यादा ठेवली आहे 18 ते 33। ठीक आहे, आता शैक्षणिक पात्रता जागा तुम्हाला समजल्या। कुठल्या झोनमधून फॉर्म भरायचा? सर, आरआरबीचे एकूण वेगवेगळे झोन्स आहेत, मी कुठल्या झोनमधून फॉर्म भरू? बघा, महाराष्ट्रामध्ये झोन संदर्भात जर समजून घ्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये 3 झोन आहेत। बघा, महाराष्ट्रामध्ये 3 झोन आहेत। एक पहिलं झोन आहे मुंबई झोन, एक मुंबई झोन आहे, ठीक आहे, त्यानंतर दुसरे सिकंदराबाद झोन आणि तिसरं आता महाराष्ट्रातला बराचसा पार्ट हा मुंबई झोन मध्ये येतो। बराचसा पार्ट म्हणजे कुठला? मनमाडपासून सगळं पुढे, त्यानंतर इकडे जळगाव असेल, भुसावळ असेल, मनमाड असेल, आपलं नाशिक असेल, मुंबईचा पूर्ण पोर्शन हा मुंबई झोन मध्ये येतो। नांदेड मराठवाडा जो पूर्ण आहे हा सिकंदराबाद झोन मध्ये येतो आणि थोडासा छोटासा पार्ट
महाराष्ट्रातला, काही बिलासपूर झोनमध्ये जातो, नागपूरमधला थोडासा पार्ट. तर मॅक्सिमम इथूनच फॉर्म भरा या दोन मधून, कारण महाराष्ट्रात इथं असण्याची पोस्टिंग जास्त चान्सेस आहेत. म्हणजे इथूनच महाराष्ट्रात पोस्टिंग भेटेल तुम्हाला, आणि महाराष्ट्रात पोस्टिंग भेटली तर पुढचे 5-6 वर्ष मिनिमम ट्रान्सफर होणार नाही. त्यामुळं महाराष्ट्रात जर तुम्हाला जॉब करायचं तर या दोन पोस्टपैकी कुठल्याही एका झोनमधून तुम्ही अप्लाय करा. या दोन झोनमधून, एक तर मुंबई किंवा सिकंदराबाद, दोन्हीपैकी एका झोनमधून. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे, अप्लाय करताना झोन एकदा निवडलं तर पुन्हा चेंज करता येत नाही. त्यामुळे झोन हा काळजीपूर्वक निवडा. सर मी या झोनमध्ये भरपूर जागा आहेत तर मी जाऊ शकतो का? बघा, तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही झोनमध्ये जाऊ शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. फक्त हे करत असताना तुम्हाला कुठल्याही एकाच झोनमधून अप्लाय करता येईल. त्यामुळे पुन्हा तो बदलता येत नाही. एकदा काळजीपूर्वक भरा. बरं, दुसरी गोष्ट, एकदा झोनमध्ये सिलेक्शन झालं तर पुढचे मिनिमम 5 ते 6 वर्ष तुम्हाला वापस येता येत नाही. मिनिमम 5 ते 6 वर्ष. त्यामुळं झोन अप्लाय करताना तुम्हाला जिथे जॉब करणं सुटेबल आहे, सोपं आहे, अशाच ठिकाणी अप्लाय करा. बरं, पुढचा मुद्दा, सर कुठल्या पोस्टसाठी काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे? बघा, जी पहिली पोस्ट आहे आणि चौथी पोस्ट आहे, पहिली आणि चौथी, याच्यासाठी 12वी पास पाहिजे, 10+2 ऑरिट्स इक्विव्हॅलंट. बरेचदा काय असतं, 10वी नंतर लोकांनी MCBC केलेलं असतं, म्हणजे 10वी+2, किंवा 10वी नंतर काही लोकांनी डिप्लोमा केलेला असतं. तर डिप्लोमावाले सुद्धा लोक इथे इलिजिबल आहेत, म्हणजे 10+3 वाले, मिनिमम 10+2, 10+3 वाले पण चालतात. बरं, तर मिनिमम 50% अट आहे, इट्स इक्विव्हॅलंट विथ नॉट लेस दॅन 50%. आणि जर तुम्ही SC/ST कॅटेगरीला किंवा PWD कॅटेगरीला बिलॉंग करत असाल तर तुम्हाला 50% पण अट नाही आहे. तर नॉर्मली 50% आपल्या ऑलमोस्ट सगळ्यांनाच असतात, तर मिनिमम 50% अट आहे. बरं, त्यानंतर जर तुम्ही या दोन पोस्टला अप्लाय करतायत, अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट, तर तुम्हाला 12वी आणि सोबत टायपिंगचं ज्ञान आवश्यक आहे. 12वी आणि टायपिंगचं ज्ञान आवश्यक आहे. पण याच्यासाठी कुठलंही सर्टिफिकेट नाही लागत. बघा, सर्टिफिकेट नाही लागत, तुम्हाला आली पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला आज जरी टायपिंग येत नसेल तर चालेल, भविष्यामध्ये तुम्ही टायपिंग शिकून घेतला आणि टायपिंग करून घेतली तर तुमचं सिलेक्शन होतं. म्हणजे असं काही कंपल्सरी नाही, टायपिंग सर्टिफिकेट लागतं, त्यांना टायपिंग करता आलं पाहिजे. तर पहिल्या 4च्या 4 पोस्टला 12वी पास उमेदवार कंपल्सरी आहे, म्हणजे 12वी विथ मिनिमम 50% मार्क्स. आणि जर या दोन पोस्टला एलिजिबल करायचं तर पुढे भविष्यात तुम्हाला टायपिंग करता आली पाहिजे. बाकी याला टायपिंगची गरज नाही, या पहिल्या पोस्टला आणि चौथ्या पोस्टला टायपिंगची सुद्धा गरज नाही. अशा पद्धतीने आहे. आता पुढचा मुद्दा येतो की 4 पोस्टसाठी अप्लाय करायचे, 4च्या 4 पोस्टला आपण अप्लाय करणार. ओके, मग आता एज लिमिट या संदर्भात आपण अगोदरच बघितलं की मिनिमम 18, मॅक्सिमम 33 वर्ष जनरल आणि अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी. बाकी लोकांसाठी +3 म्हणजे 36, OBC साठी +3, SC/ST साठी +5. म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी जर तुम्ही बघितलं तर 33 वर्षापर्यंत, OBC कॅटेगरीसाठी 36 वर्षांपर्यंत, यांच्यासाठी 38 वर्षांपर्यंत, आणि या पद्धतीने आहे. बाकी PWD कॅन्डिडेटसाठी ते 10 वर्षांचे एज लिमिट एक्झम्पशन असतं, म्हणजे 43 वर्षांपर्यंत तुम्ही वयोमर्यादेने फॉर्म भरू शकतात. तर अशा पद्धतीने ही माहिती. बरं, आता पुढचा मुद्दा काय येतो, सिलेक्शन प्रोसेसचा. पण त्यापूर्वी तारखा समजून घेऊया की कधीपासून फॉर्म भरणं चालू झालेत. बघा, आजपासून फॉर्म भरणं चालू होत आहे, म्हणजे 21 सप्टेंबर 2024 पासून, आणि 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत 24 पर्यंत फॉर्म भरणं चालू आहे. म्हणजे 21 सप्टेंबर 2024 ते 20 ऑक्टोबर 2024 म्हणजे तब्बल 1 महिना ही फॉर्म भरण्याची लिमिट आहे. म्हणजे 1 महिन्यात तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म काळजीपूर्वक भरा, कारण यांचा फॉर्म एकदा चुकला तर पुन्हा फॉर्म भरता येत नाही. रजिस्ट्रेशन नंबर वगैरे एकदा जनरेट झाला की मग तुमचं तिथं तोच ID व्यवस्थित जपून ठेवा, कारण की भविष्यामध्ये तुम्हाला त्या आयडीने भरपूर वेळेस लॉग इन करायचं असतं. त्यामुळे मोबाईलमध्ये ठेवा, कुठेतरी लिहून ठेवा. बरेचदा मोबाईल आपला फॉर्मॅट होऊन जातो, अशा वेळेस ते सगळे रजिस्ट्रेशन नंबर वगैरे जातात. ईमेल आयडीला पाठवून ठेवा, मित्राच्या ईमेल आयडीला, तुमच्या ईमेल आयडीला, वेगवेगळ्या ठिकाणी याचा डेटा जो आहे हा सेव्ह करून ठेवा. बरं, तर याची लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन जी आहे ही आहे 20 ऑक्टोबर. त्यानंतर पेमेंट तुम्ही अजून पुढे 2 दिवस करू शकता. आणि जर तुमच्याकडून काही फॉर्म बिम चुकला तर 23 ऑक्टोबर पासून 1 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म एडिट पण करू शकता. समजा झाली चूक तर तुम्हाला एडिटिंगचं पण ऑप्शन या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर एडिटिंग वाला पार्ट जो आहे तो पण आहे, तर काही प्रॉब्लेम नाही. बरं, मुद्दा असा आहे की सिलेक्शन प्रोसेस कशी आहे इथपर्यंत आपल्याला जायचंय. त्यापूर्वी समजून घेऊया एक्झाम फीस काय. बघा, जर तुम्ही जनरल कॅटेगरीला, OBC कॅटेगरीला आणि EWS कॅटेगरीला बिलॉंग करताय, या कॅटेगरीची तुम्ही मेल कॅन्डिडेट आहेत, तर तुम्हाला 500 रुपये फीस आहे. 500 रुपये फीस आहे.
पण जर तुम्ही पहिली परीक्षा दिली तर 400 रुपये तुमचे वापस येतात. म्हणजे जरी तुम्ही 500 रुपये फीस भरताय तरी 400 रुपये तुमचे कधी वापस येतील? तुम्ही पहिली परीक्षा दिली की 400 रुपये तुमचे वापस येऊन जातील. दुसरा मुद्दा, जर तुम्ही इतर कोणत्याही कॅटेगरीचे कॅन्डिडेट किंवा जनरल या कॅटेगरीच्या फिमेल असताल तर मग तुमच्यासाठी 250 रुपये फीस आहे आणि 250 रुपये तुम्ही पहिली परीक्षा दिली ती वापस येऊन जातात. त्यासाठी तुम्हाला जे तुमचे बँकिंगचे डिटेल्स आहे ते भरायचे आहेत. तुम्हाला तिथे विचारतील, बँक अकाउंट नंबर विचारतील, त्यानंतर तुम्हाला बँकचा हे विचारतील, IFSC कोड विचारतील, अकाउंट नंबर विचारतील, अकाउंट होल्डरचं नाव विचारतील. त्यामुळे एक अकाउंट प्रॉपरली ठेवा ज्याच्यावर हे तुमचे पैसे वापस येणार आहे. बरेचदा काय होतं, नेट कॅफेवर आपण फॉर्म भरायला जातो आणि नेट कॅफेवर फॉर्म भरायला गेलो की तिथं तो नेट कॅफेवाला स्वतःची अकाउंट डिटेल्स टाकून देतात. असं बरेचदा फ्रॉड होण्याची शक्यता असते. तर तिथं फॉर्म भरताना काळजीपूर्वक बघा की तुमचेच अकाउंट डिटेल्स टाकलेत का, कारण भविष्यामध्ये जे पैसे वापस येणार आहे हे तुमच्या अकाउंटला यायला पाहिजे, इतरांच्या अकाउंटला जाऊ नये. तर त्यासाठी नेट कॅफेवर जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर नेट कॅफेकडून ती जबाबदारी समजून घ्या की बाबा माझा अकाउंट डिटेल्स दे आणि माझे पैसे मला वापस आले पाहिजे याची काळजी घ्या. मागच्या वेळेस हा गोळ झाला होता बरेच जणांचा. ठीक आहे, पुढचा मुद्दा येतो रिक्रुटमेंट प्रोसेस म्हणजे सिलेक्शन प्रोसेस. आता सिलेक्शन प्रोसेस जर बघितलं तर CBT 1 म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट 1 आणि CBT 2 यांचं मिळून सिलेक्शन होतं. यांच्यावर मिळून सिलेक्शन म्हणजे कसं, पहिल्यांदा तुम्ही ही परीक्षा द्या, ही परीक्षा पास झाली की मग ही परीक्षा द्या. जे या परीक्षेला पास होतील त्याच्या जवळपास 18 पट कॅन्डिडेट जे आहेत ते इथं घेतील, 15 ते 18 पट म्हणलं तर इथं घेतील आणि मग याच्यातून जे सिलेक्शन होईल त्यांना बोलवलं जाईल. काही लोकांना टायपिंग टेस्टला आणि काही लोकांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला. आता इन डेप्थ समजून घेऊया की नेमकं सिलेक्शन प्रोसेस कुणाकुणासाठी कशी आहे. एकदा थोडंसं पुढे मागे कुठे गेलं एक तर याचा कॉलम होता ना सिलेक्शन प्रोसेसचा, हा वाला कॉलम, हा बघा इथं जास्त समजेल तुम्हाला. जे पहिलं पद आहे आणि जे चौथं पद आहे यासाठी तुम्हाला CBT 1 द्यायची, CBT 2 द्यायची. पहिल्या आणि चौथ्या पदासाठी CBT 1 CBT 2 बस, मग डायरेक्ट मेडिकल अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं सिलेक्शन तुमचं. पण जर पहिल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या पदासाठी तुम्हाला CBT 1 द्यायची, CBT 2 द्यायची आणि टायपिंग टेस्ट म्हणजे स्किल टेस्ट पण द्यायची. म्हणजे पहिल्या आणि चौथ्या पदासाठी तुम्हाला फक्त परीक्षा पास करायची, पहिली परीक्षा दुसरी परीक्षा, आणि एकदा तुम्ही पहिली परीक्षा दुसरी परीक्षा पास झाली की डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल होईल, संपला विषय. पण जर तुम्ही दुसऱ्या आणि चौथ्या पदासाठी पण अप्लाय केलाय आणि जर तुम्हाला तिथे जायचंय तर मग त्या केसमध्ये तुम्हाला टायपिंग टेस्ट देणं कंपल्सरी आहे. मी पुन्हा सांगितलं, सर्टिफिकेट नकोय, फक्त टायपिंग टेस्ट पाहिजे. सर्टिफिकेट नकोय, फक्त टायपिंग टेस्ट पाहिजे. तर या पद्धतीने बाकी मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल हे सगळ्यांसाठी आहेच, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. बरं, आता याच्यामध्ये CBT 1 म्हणजे काय, CBT 2 म्हणजे काय हे समजून घेऊया. CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट, जी सगळ्यांसाठी कॉमन आहे पहिल्या 4 पोस्टसाठी, ज्याच्यामध्ये 90 मिनिटांचा वेळ असतो. 40 क्वेश्चन मॅथ्सचे, जनरल अवेअरनेसचे, 30 क्वेश्चन मॅथ्सचे आणि 30 क्वेश्चन रिजनिंगचे. 100 मार्कांची परीक्षा, 1.5 तासांचा वेळ. 100 मार्कांची परीक्षा आणि 90 मिनिटं म्हणजे 1.5 तासांचा वेळ. जे लोक ही परीक्षा पास होतील ते CBT 2 साठी क्वालिफाय होतील. याच्यासाठी देर विल बी निगेटिव्ह मार्किंग ऑफ 1/3 मार्क्स, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग असते 1/3 मार्कांची. सेक्शनल कट ऑफ असतो का? नाही, सेक्शनल कट ऑफ वगैरे काही नसतो इथं. म्हणजे प्रत्येक विषयात पास होणं काही कंपल्सरी नाही. तुम्ही ओव्हरऑल जरी सपोज तुम्ही 40 आणि 30 70 मार्क घेतले, 60चा कट ऑफ लागला, झालं तुमचं सिलेक्शन. पण ओव्हरऑल कट ऑफ किती लागेल याच्याबद्दल अंदाज सध्या लावणं अवघड आहे. बरं, पुढे CBT 1 पास झाला की CBT 2 ला जायचं. CBT 2 ला आता CBT 2 मध्ये काय, जनरल अवेअरनेसचे 50 क्वेश्चन, मॅथ्सचे 35 आणि रिजनिंगचे 35, म्हणजे एकूण क्वेश्चन झाले 120. 150 मार्कांची एक्झाम, 1.5 तासांची परीक्षा. मग 1.5 तासांची परीक्षा, 120 मार्कांची एक्झाम. या केसमध्ये द सेक्शन वाईज डिस्ट्रीब्युशन गिवन इन द अबो टेबल इज इंडिकेटिव्ह अँड ठीक आहे, देर इज अ निगेटिव्ह मार्किंग, 1/3 निगेटिव्ह मार्किंग इथं पण असते. म्हणजे CBT 1 ही 100 मार्कांची, बघा CBT 1 ही 100 मार्कांची आहे आणि 90 मिनिटांचा वेळ CBT 1, आणि CBT 2 जी आहे ही 120 मार्कांची, 90 मिनिटांचा वेळ. बाकी दुसरा काहीच फरक नाही, बाकी सगळं सेम आहे. म्हणजे प्रत्येकाला
ही CBT 1 पण द्यायची, CBT 2 पण द्यायची. आता ज्यांनी पहिल्या आणि चौथ्या पोस्टसाठी प्रेफरन्स दिलेत त्यांना टायपिंगची गरज नाही, झालं तुमचं सिलेक्शन. ज्यांनी सेकंड आणि थर्ड टेस्टला पण प्रेफरन्स दिलेत अशा लोकांना टायपिंग टेस्ट पण द्यावी लागेल. तर अशा पद्धतीने आहे. बाकी ऑलमोस्ट मला वाटतं आता सिलेक्शन प्रोसेस बद्दल तुम्हाला क्लॅरिटी आली असावी. CBT 1 काय, CBT 2 काय, सिलेबस सांगितला. आता डिटेल सिलेबस समजून घेऊया की CBT 1 CBT 2 मध्ये जे 3 विषय आहेत कुठले कुठले. एक आहे मॅथमॅटिक्स, त्याच्यामध्ये काय काय विचारलंय, नंबर सिस्टीम, डेसिमल, फ्रॅक्शन, बाकी अरिथमॅटिक वाला पार्ट आणि एलिमेंटरी अल्जेब्रा, ट्रिग्नोमेट्री, जॉमेट्री, एकदम बेसिक लेवलचं मॅथ्समध्ये. रिजनिंग मध्ये जर बघितलं तर हा थोडा SSC बेस सिलेबस आहे. SSC बेस सिलेबस. सिटिंग अरेंजमेंट पझल थोडं कमी असतं, SSC बेस सिलेबस आहे. जनरल अवेअरनेस मध्ये पण थोडं SSC आहे. करंट अफेअर्स असतं पण थोडं कमी असतं. बाकी हिस्ट्री, जिओग्राफी, इंडियन पॉलिटी वगैरे वाला हा जो पार्ट आहे तो असणार. नेमकी तयारी कशी करावी, पाठ्यपुस्तकं किंवा बुक्स कोणते वापरावे, ऑनलाईन टेस्ट कोणत्या द्याव्यात, अभ्यास कसा करावा, या संदर्भात एक संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो आपण वेगळा घेऊया. कारण पहिल्यांदा आपण ग्रॅज्युएशन वाल्यांसाठी NTPC चार्टची पूर्ण माहिती घेतली. हा व्हिडिओ 12वी वाल्यांसाठी होता. बाकी या संदर्भात संपूर्ण माहिती जी आहे अभ्यासासंदर्भात एक वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमच्या समोर येऊया. बाकी एवढेच माहिती तुमच्यापर्यंत द्यायची होती. ही संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जर तुम्ही यासाठी इच्छुक असाल तर खूप चांगली गोष्ट आहे, नक्की फॉर्म भरा. जर तुम्ही यासाठी इच्छुक नसताल तर हरकत नाही. इतरांना, जे विद्यार्थी 12वी पास झालेत आणि ज्यांना खरंच जॉबची नितांत गरज आहे अशा लोकांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.